तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे आदित्य आणि पारूला भेटायला एक अभिषेक नावाचा मुलगा आलेला असतो. पारू मात्र मग त्यानंतर पारू मात्र त्याला घरामध्ये घेते आणि आदित्य त्याला त्याची ओळख विचारू लागतो. आणि मग त्यानंतर आदित्य मात्र त्याला त्याची ओळख विचारत असतो, पण अभिषेक म्हणू लागतो खरं तर ना मला त्याची तो ओळख सांगत असतो. आणि मग त्यानंतर तो असंही म्हणू लागतो खरं तर ना मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये काम करायची खूपच इच्छा आहे. आणि मग त्यानंतर आदित्यही त्याला सगळ्या काही गोष्टी सांगत असतो. आणि मग त्यानंतर पारू आणि आदित्यला तर आश्चर्य वाटतं. ते दोघे जण एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर तो अभिषेक मात्र त्यांनी आतापर्यंत जे जे काही काम केलेलं असतं तो सगळं काही आदित्यला सांगू लागतो. मग त्यानंतर तो असंही म्हणतो खरं तर ना आदित्य सर मला ना तुमच्या या प्रोजेक्टमध्ये ना सहभागी होण्याची ना खूपच इच्छा आहे, कारण की तुम्ही जो प्रोजेक्ट करताय ना तो खरंच खूप छान आहे आणि समाज कार्य करण्यासाठी ही अशी एक ना अतिउत्तम संधी आहे. आणि मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो खरं तर ना मला तुमचा असा इतका छान उत्साह बघून खूपच भारी वाटतंय. पण आता तर ना मी जेव्हा प्रोजेक्टला सुरुवात करेल ना तेव्हा मला खरंच अनेक लोकांची गरज पडणार आहे, पण मी अजून तर प्रोजेक्ट चालू केलाच नाही. मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो सॉरी अभिषेक, पण मी तुला लगेच पैसे नाही देऊ शकत, कारण की मी माझ्या प्रोजेक्टला अजून सुरुवातच केलेली नाही. त्यावेळी तो अभिषेक म्हणू लागतो आदित्य सर तुम्ही असं काय बोलताय, मला ना पैसे वगैरे अजिबात नको, मला ना फक्त समाजकार्य करण्याची माझी इच्छा आहे ना त्याच्यामुळेच मी तुमच्याकडे आलो आहे. आणि मग त्यावेळी तर आदित्यला तर खूपच आनंद होतो. तो आश्चर्याने पारूकडे बघू लागतो. पारू ही मांडोला व त्याला होकार सांगत असते. त्यानंतर आदित्य मात्र परत एकदा त्या मुलाला विचारू लागतो खरंच तुमच्या मनापासून इच्छा आहे का या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची. मग त्यानंतर तो अभिषेक म्हणू लागतो हो आदित्य दादा माझी तर ना खरंच खूप इच्छा आहे या प्रोजेक्टमध्ये काम करायची. आणि मग त्यानंतर आदित्य पारू खूपच खुश होऊन जाता आणि तो आता अभिषेक घरी जाण्यासाठी निघत असतो. पण त्यावेळी पारू म्हणू लागते असं काय तुम्ही जेवणाच्या वेळी आला आहात ना तर मग जेवणच करून जा. आणि मग तो मुलगाही आनंदाने होकार देतो. पारू मात्र त्याला जेवायला वाढत असते. आणि मग त्यानंतर ती आदित्यलाही म्हणू लागते की आदित्य सर तुम्हीही जेवून घ्या, पण त्यावेळी आदित्य नकार देतो. जेव्हा पारू त्या मुलाला जेवायला वाढती तो जेवणही करतो, मात्र त्याला पारूच्या हातचं जेवण खूपच आवडतं. मग त्यानंतर तो मुलगा म्हणू लागतो वहिनी किती भारी जेवण बनवलं तुम्ही, खरंच ना हे जेवण खाऊन मला खूप भारी वाटलं, कारण की मी इतक्या दिवस झालो मेसचं जेवण जेवतो तिथे तर माझं पोटच भरत नाही, आज मला माझ्या आईच्या हातचं जेवण खाल्लंय असं वाटतंय. आणि मग त्यानंतर आदित्य आणि पारू तर खूपच खुश होऊन जातात. मग त्यानंतर तो मुलगा म्हणू लागतो की खरंच पारू वहिनी मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो, पण तुम्हाला राग तर नाही येणार ना, कारण तुम्ही मला 2 टायमाचा डब्बा दिला ना तर खरंच चांगलंच होईल. जेवढे काय मी मेसला पैसे देतो ना तेवढे पैसे मी तुम्हाला देत जाईल. आणि मग तो मुलगा पारूला मात्र 1 महिन्याचा ॲडव्हान्स पण देऊन जात असतो. आणि त्यावेळी आदित्य पारूला तर खूपच आनंद होतो आणि पारूला काहीतरी काम मिळालेलं असतं. आणि मग त्यानंतर तो मुलगा या दोघांचा निरोप घेऊन तिथून जात असतो. मग त्याच्यानंतर पारू मात्र जे काही पैसे त्या अभिषेकने तिला दिलेले असते ते मात्र ती आदित्यला देऊ लागते. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो अगं पारू तू असं काय करते, हे पैसे ना तुझ्या मेहनतीचे आहे, ते तुझ्याकडेच ठेव आणि तुला जर या कामात आनंद मिळत असेल ना तर तू हे काम नक्कीच कर. त्यानंतर पारूही हसत हो म्हणत असते. त्यानंतर ते दोघे जण जेवण करून घेत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य मात्र काहीतरी कामासाठी ऑफिसला जात असतो. तेवढ्या वेळात पारू मात्र सकाळी उठून देवपूजा वगैरे करत असते. आणि मग त्यानंतर तिला अभ्यास करण्यासाठीच बसायचं असतं, पण आजीकडं तिचं लक्ष जातं. आजीची तब्येत अचानकच बिघडलेली असते. आजीला मात्र खूप ताप वगैरे आलेला असतो, पण पारूला त्यावेळी कळत नसतं आता तिने एकटीने काय करायचं. मग त्यानंतर आजीच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागते. थोड्या वेळाने आजीचा ताप उतरल्याच्या नंतर पारू मात्र अभ्यासासाठी बसत असते. पण जेव्हा ती अभ्यासाला बसते तेव्हा तिच्या डोक्यामध्ये वेगळ्याच गोष्टी चालू असतात, त्यामुळे तिला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नसतं आणि तिचा अभ्यासही होत नसतो. आणि मग त्यानंतर पारू असा विचार करते आता जर आदित्य सर माझ्या समोर असते तर किती भारी झालं असतं. पण तेवढ्याच वेळात आदित्यही मात्र तिथे येतो. त्यावेळी पारूला तर खूपच आनंद होतो. मग त्यावेळी आदित्यही खूप आनंदात असतो. तो म्हणू लागतो हे बघ पारू आईने आपल्या त्या ड्रीम प्रोजेक्टसाठी निम्मे पैसे दिले आहेत, हे बघ या बॅगमध्ये 25 लाख रुपये आहे. त्यावेळी पारू तर खूपच आनंदात असते. त्यावेळी ती म्हणू लागते बापरे आदित्य सर चला तुमच्या प्रोजेक्टला नाही काही तर सुरुवात तर झाली आहे ना. आणि त्यानंतर मग आदित्य पारूला अभ्यासाबद्दल विचारत असतो. त्यावेळी पारू म्हणू लागते की अहो सर ते गणितानं माझ्या सगळ्या डोक्याच्या वरून चालले, मला काहीच कळत नाही त्यामधलं. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो पारू असं नाही बोलायचं, तू बघ चल बरं का आता बस, मी तुला सगळं काही समजून सांगतो.
आणि मग त्यानंतर आदित्य पारूला एक एक गोष्टी समजून सांगण्यासाठी बसत असतो, पण तेवढ्याच वेळात त्याला त्याच्या बॉसचा फोन येतो. आदित्य मात्र फोन रिसीव्हही करतो, पण त्याचा बॉस म्हणू लागतो, काय रे आदित्य, अहिल्या मॅडमने तुला ते पैसे दिले आहेत का? त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, हो आताच त्यांचा मॅनेजर आला होता आणि त्यांनी मला 25 लाख रुपये दिले पण आहे. त्यावेळी त्याचा बॉस म्हणू लागतो, आदित्य मला आताच्या आता ते पैसे माझ्याकडे पाठव. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, हो सर मी आता लगेचच निघतो ते पैसे घेऊन. मग त्यानंतर आदित्य मात्र फोन ठेवून देतो आणि ती पैशाची बॅग घेऊन त्या बॉसकडे जाण्यासाठी निघत असतो. तेवढ्या वेळात पारू मात्र आदित्यला थांबवते आणि म्हणू लागते, आदित्य सर आता एवढी रात्र झाली, तुम्ही एवढ्या रात्रीचे पैसे घेऊन बाहेर पडायचं नाही. पण आदित्य मात्र ऐकतच नसतो, म्हणू लागतो की पारू आपल्या प्रोजेक्टला न उद्यापासूनच सुरुवात करायची, म्हणून मला जावंच लागेल. पण तेवढ्याच वेळामध्ये आदित्य जाणार असतो. आजीची तब्येत परत बिघडते. आजीला मात्र खूप खोकला लागतो. तर हे दोघे जणी खूप काळजीत पडतात आणि आजीला पाणी वगैरेही देत असतात. तरीही आजीला काही बरंच वाटत नसतं, पण त्यावेळी पारू म्हणू लागते की सर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना फोन करावा लागेल आणि आजीच्या तो नातवालाही बोलवावं लागेल, त्यालाही शोधावं लागेल. त्यावेळी लगेचच आदित्य म्हणू लागतो, हो पारू मी डॉक्टरलाही फोन करतो आणि प्रीतमलाही फोन करून विचारतो की त्या आजीच्या नातवाचा काही तपास वगैरे लागला की नाही. दुसरीकडे प्रीतम, अहिल्या, श्रीकांत, प्रिया तिथेच बसलेले असतात. तेवढ्या वेळात श्रीकांतला आणि प्रियाला प्रीतम सांगू लागतो की दादाच्या त्या प्रोजेक्टसाठी ना मी 25 लाख म्हणजेच निम्मी रक्कम त्याला पोहोचिती केली आहे. आता दादाचा प्रोजेक्ट उद्यापासूनच सुरुवात होईल. त्यावेळी श्रीकांत आणि प्रिया तर खूपच खुश असतात. त्यावेळी दामिनी आणि दिशाही तिथेच असतात. नेहमीप्रमाणे त्याचा चेहरा तर पडूनच जातो आणि तेवढ्याच वेळात प्रीतमला आदित्यचा कॉल येतो. मग आदित्य म्हणू लागतो, काय झालं प्रीतम, मी तुला सांगितलं होतं ना त्या आजीच्या नातवाबद्दल काही माहिती मिळाली का? त्यावेळी प्रीतम ही काळजीत पडतो आणि म्हणू लागतो की दादा मी काही माणसंही पाठवली आहे, पण मला अजून तर काही अपडेट मिळाली नाही. मला जसं काही अपडेट मिळेल ना लगेचच मी तुला फोन करून सांगेन. आणि मग त्यानंतर आदित्य फोन ठेवून देतो आणि डॉक्टरांकडे जात असतो. मग त्यावेळी श्रीकांत प्रीतमला विचारत असतो, काय रे प्रीतम काय झाले, काय म्हणलाय आदित्य? त्यावेळी जो काही घडलेला सगळा प्रकार असतो तो प्रीतम, श्रीकांत, अहिल्या आणि प्रियाला सांगत असतो. त्यानंतर मग श्रीकांत म्हणू लागतो, अरे तू नको टेन्शन घेऊ, आदित्य आपलं सगळं काय हँडल करेल आणि आजीची व्यवस्थितपणे काळजीही घेईल. दुसरीकडे आदित्य त्या डॉक्टरांना घेऊन घरी आलेला असतो. नंतर डॉक्टर मात्र आजीला चेक वगैरे करत असतात. त्यावेळी ते डॉक्टर सांगू लागतात, खरं त्यांना आता दिवसांदिवस आजीची तब्येत ना खूपच खराब होत चालली आहे, कारण की त्यांना आता लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. पण तुम्ही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर त्यांचा खर्च उचलसान का? त्यावेळी लगेच आदित्य आणि पारू आश्चर्याने डॉक्टराकडे बघू लागता. त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, हो डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका, आजीला जेवढे काही पैसे लागेल ना तेवढे पैसे मी कमेल, पण आजीला काहीच होता कामा नये, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट व्हायलाच हवी. मग त्यानंतर डॉक्टर सांगू लागतं की आजीला लगेचच आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे आणि मग त्यानंतर डॉक्टर निघून जातात. त्यावेळी आदित्य आणि पारू तर काळजीत पडतं. त्यावेळी पारू म्हणू लागते की आदित्य सर डॉक्टर म्हणले ते तर खरं आहे, पण आपण इतके पैसे आता कुठून जमा करायचे? त्यानंतर मग आदित्य म्हणू लागतो की पारू तू अजिबात काळजी करू नको, आजीला जितका पैसा लागेल ना तितका पैसा मी लावणार आहे, मी काहीही आणि कुठलंही काम करणार आहे, कारण की आजीनेच आपल्याला पडत्या काळामध्ये मदत केली आहे, त्यामुळे तिला काहीच होऊ द्यायचं नाही. त्यानंतर आदित्य आणि पारू आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन ॲडमिट करत असतात. मग त्यानंतर डॉक्टर आजीला चेक वगैरे करत असतात आणि आदित्यला मेडिकल आणण्यासाठी पाठवत असतात. तेवढ्याच वेळात त्या आदित्यचा बॉसचा कॉल येतो. तो आदित्यवर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो, काय रे आदित्य, तू तर म्हणला होता ना की मी पैसे घेऊन लगेच निघतोय, आता काय झाले, कुठे ते पैसे? पण त्यावेळी आदित्य म्हणू लागतो, सर मी येणारच होतो, पण ते काय झालं थोडीशी इमर्जन्सी आली त्यामुळे मी येऊ नाही शकलो. पण तो आदित्यचा बॉस त्याचं कोणतीच गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. आणि मग त्याच्यानंतर तो आदित्यचा बॉस त्याला काही बोलायला सुरुवात करतो आणि मग त्यानंतर आदित्य म्हणू लागतो, सर जेव्हा माझं इथलं काम संपेल ना तेव्हाच मी तुमच्याकडे पैसे घेऊन येऊ शकेल. त्यानंतर आदित्य रागातच फोन ठेवून देतो. मग त्याच्यानंतर त्याचा बॉस तर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो, हा आदित्य ना दिवसांदिवस खूपच शहाणा झाला आहे, नाहीतर याने काय करावं, माझ्या प्रोजेक्टचे पैसे घेऊन पळून तरी जाऊ नये याने. आणि मग त्यानंतर त्याचा तो बॉस अहिल्याला हे सगळ्या काही गोष्टी सांगायचं ठरवत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.